गेली नाही. एवढ्या राजगुणात वधू आणि एवढं ज्या त्याच्या कुळाची वधू होती ती, आपण जर एखादी नवीन सून आणली तर किती जपतो. त्याच्या राजघराण्यातली राजीचा मुलगा अलीचा मान आणि पांडवाचा आणि धृतकीडा चालताना जिथं ज्या वेळेस पांडव भरतात त्या द्रौपदीला सुद्धा गावात मानले तर द्रौपदीला आनंदला किसटत घेऊन सभेमध्ये आणतात. सांगा कोणती स्त्री आहे की एवढा विक्रम कोणाच्या अंगावर? आज आपल्या लेखक बोलला पण दगड जरी मारला आपण घर पडतो त्याच्या मागं. पण एवढंच या कठीण प्रसंगाला कोणताही प्रसंग येऊ द्या माणसाच्या जीवनाला पण भगवंत साथ देते. कधी ज्यावेळेस अति झालं तिथं भगवंत उभा राहतो. आपण तर देव काय करते पण देव करते ते कोणीच करत नाही. केव्हा करते? ज्यावेळेस भगवंत आपण मनाभावापासून ज्या भगवंताचं नामस्मरण करतो त्या भगवंताने माझा भक्त आज माझ्या स्त्री झाला. एवढे संकट आलं पण द्रौपदी प्रत्येक वेळा संकट आलं पण जेव्हा हात मारत नव्हती, स्वतःच्या बळात करत होती की जेणेकरून भगवंताला त्रास झाला नाही. कोणताही देवाला त्रास देत नसताना हे भक्त होते. आणि एवढं परिस्थिती खराब एवढं ओढत आणलं आणि एवढं राज्यसभेमध्ये आणलं एवढ्या याच्यात वस्त्राला हात लावत होती, एवढ्या याच्यात सांगत होती की मला हे एवढ्या राज्यसभेमध्ये आणलं, मी कुळवधू आहे, एवढे पिता भीष्म आहे, द्रोणाचार्य आहे, कधी मी सभेमध्ये आली नाही. सभेमध्ये आल्या माझे वस्त्र हरवून होता, माझे वस्त्र हात लावून आले. तुमची मी बाप आहे आणि आईप्रमाणे आहे. आईला कोणतं स्थान असते असं अपमान करू नये. तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात, मी तुमची भावजाई आहे, मोठी आहे, आईप्रमाणे आहे. तर दुर्योधन म्हणते मी तू जिंकलं मी तुम्हाला, हे माझ्या मांडीवर बस. हे अर्थ किती वेगळा झाला, किती दुःख सहन केलं. मांडीवर बसायचा अधिकार कोणाला असा? पत्नीचा अधिकार राहते पण ही आईच्या ठिकाणी आहे असं बोलवते. कितीतरी जीवाची काकुळती करतो. द्रौपदी सारखं दुःख नाही. भीष्माचार्य, द्रोणाचार्य हे जे महारथी होते तरी एवढी काकुळती करत होती की माझ्याकडे पहा, एकतरी शब्द बोला, मी कधी आली नाही, मी तुमची कुळवधू आहे, या गादीचा अपमान होईल